सध्या विधान परिषदेत अंबादास दानवे बोलतायत, थेट जाऊया. आणि अडवल्यानंतर यांना एका गाडीत बसवून घेऊन गेलं. त्यांच्या सोबतचा एक व्यक्ती आणि त्यांनी त्यांच्या भावाला सूचना दिली. भाऊ पोलीस स्टेशनमध्ये गेला. माननीय मुख्यमंत्री महोदय, तक्रार दाखल करा मागणी केली. तक्रार दाखल न करता पोलीस अधिकाऱ्यांनी सातत्यानं चालढकल केली. 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, अर्धा तास झाला, 1 तास झाला, 1.5 तास झाला, 2 तास झाला. 3 तासांनी या सरपंचाची हत्या झाल्याचा निरोप आला आणि नंतर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. सभापती महोदय, जर पोलीस गेल्या गेल्या तक्रार दाखल करून घेत नसतील आणि पोलीस जर सहकार्य करत असतील आरोपींना, सभापती महोदय माझ्याकडे या घटनेचे फोटोग्राफ्स आहे. ज्या पद्धतीनं मारहाण झाली ती जर बघितली तर मला असं वाटतं हृदयाला सुद्धा पीड येईल अशा पद्धतीनं मारहाण या सरपंचाला झालेली. सभापती महोदय, आणि याच्यामध्ये 6 आरोपी आहे. दुर्दैवानं असं सांगावं लागेल की या सगळ्या याच्यामध्ये सभापती महोदय, वेळेची मर्यादा दिली. राजकीय पक्षाशी संबंधित एक राष्ट्र सगळं त्याच्यात आपल्याला मुख्य आता बंद पण जाहीर केलेला आहे संघटनांनी. तर त्यामधले जे महत्वाचा मुद्दा आहे, महत्वाचं बोलतो मी याच्यातलं महत्वाचं काय नाही बोललो तुम्ही सांगा. तपशील मी याच्यातलं महत्वाचं काय नाही बोललो तुम्ही. असं आहे की सरकारचं त्याच्यावरचं काय म्हणणं आहे, मला बोलू दिल्यावर सरकार बोलेल ना. नाही असं तुम्हाला करायचं असेल तर बोलणं करा. सभापती महोदय, सारांशाने घ्या. सभापती महोदय, तुम्ही त्यांच्या हक्कात वगैरे आहे. सभापती महोदय, सभापती महोदय, चला सारांशाने घ्या. चला, सभापती महोदय, तुमच्या मुख्य 6 गुन्हेगारावर गुन्हा दाखल झालेला आहे. दुर्दैवानं याच्यामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा तालुकाध्यक्ष तो सुद्धा याच्यात सहभागी आहे. 6 आरोपी आहे. 3च आरोपी आतापर्यंत पकडलेले, 3 आरोपी अजून पकडलेले नाही. आणि सभापती महोदय, आणखी हा गुन्हा घडल्यानंतर बाप तो बाप रहेगा असं पोस्टर पोलीस स्टेशन समोर लावलं गेलं. या आरोप्यांनी खून करून पोलीस स्टेशन वर बाप तो बाप रहेगा असं पोस्टर लावलं गेलं. सभापती महोदय, आणि माझी याच्यातून आपल्या मार्फत सरकारला मागणी आहे, जर गुन्हेगार असं बाप तो बाप रहेगा म्हणतो खून करून, अजून 3 गुन्हेगार फरारी आहे. माझी मागणी आहे की या 3 गुन्हेगारांवर लवकरात लवकर आपण अटक करावी. या सगळ्या गुन्हेगाराचे सीडीआर रिपोर्ट तपासावे. कोणत्या कोणत्या राजकीय पक्षाशी ते संबंधित आहे, कोणी कोणी यांना फोन केलेला आहे आणि कोणी कोणी यांना वाचवण्याचा. दानवे साहेब, आपण वेळ दिला नाही, पण बोलू द्या. म्हणजे आपण वेळेची मर्यादा पाळली पाहिजे. आपण सांगितलं होतं मी तुम्हाला परवानगी देते, पण थोडक्यात घ्या. आता बरोबर 5 मिनिटं झाली. 12 वाजून 10ला सुरू झालं, 6 मिनिटं झाली. एरवी बोलायला तेवढा वेळ मिळतं. मी आपला विचार करते की आता प्रश्न गंभीर आहे, पण तुम्ही थोडक्यात सारांश करा. इथं 6 आरोपी आहेत. दादा माननीय चंद्रकांत दादा. सभापती महोदय, इथं 6 आरोपी आहेत. इकडे येऊन बोला. या 6 पैकी 3 अटक झालेले आहेत. 3 राजकीय पक्षाशी संबंधित आहे आणि 1 राजकीय पक्षाशी संबंधित असंही म्हणतात. मला माहिती नाही की आपल्या मंत्री असलेले एक जे बीड जिल्ह्यातले मंत्री आहेत, त्यांचे एक जवळचे वाल्मिक अण्णा नाव आहे त्यांचं, त्यांनी सुद्धा या आरोपींना फोन केले, या पोलीस स्टेशनला फोन केले. अशा प्रकारचा सुद्धा आरोप त्या भागातील जनतेनं केलेला आहे. सभापती महोदय, माझी याच्या आपल्या मार्फत या सरकारला विनंती आहे, देवेंद्रजी फडणवीस सारखे मुख्यमंत्री झालेले आहेत की याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी आहे यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे. राजकीय पक्षाशी संबंधित असतील आणि पोलीस जर अशा पद्धतीनं गुन्हेगारांना सहकार्य करत असेल, ते महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे का गुन्हेगाराचं राज्य आहे, मात्र हा सुद्धा खुलासा झाला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री महोदय. माननीय उपसभापती महोदया, बीड जिल्ह्यामध्ये मसाजोगला जी काही घटना झाली आहे ती अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना आहे. एका तरुण सरपंचाचा अतिशय निघृण अशा प्रकारचा खून हा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि निश्चितच ही घटना 3 आरोपींना अटक केलेली आहे. काही आरोपी अद्याप फरार असले तरी त्यांना शोधून काढून त्यांना देखील निश्चितपणे अटक करण्यात येईल.
मुळातच मी माननीय विरोधी पक्षनेत्यांना एवढंच सांगू इच्छितो की आरोपी कुठल्या पक्षाचा आहे, जातीचा आहे, धर्माचा आहे, कुठली भाषा बोलतो, कोणाशी संबंधित आहे, अशा प्रकारचा विचार न करता जो खरोखर घटनेमध्ये इन्व्हॉल्व असेल अशा प्रत्येकावर कारवाई केलीच जाईल. याकरताच ही केस CID क्राईमला ट्रान्सफर केलेली आहे. तिथे या संदर्भात एक स्पेशल SIT तयार करण्याला सांगितलेली आहे. या SITच्या मार्फत याची चौकशी करून या घटनेच्या पाठीमागे जे कोणी असतील त्यांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. माझी आपल्याला एवढीच विनंती आहे, हे सभागृह एक सर्वोच्च सभागृह आहे. या सभागृहामध्ये आपण जेव्हा बोलतो त्यावेळेस ते 14 कोटी जनतेपर्यंत जातं. त्यामुळे मंत्र्यांच्या जवळचे वगैरे असं आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस विनाकारण ज्या मंत्र्यांचा काही त्यात इन्व्हॉल्वमेंट नसतं, सहभाग नसतो, अशा मंत्र्यांवर देखील कुठेतरी अंगुली निर्देश होतो. त्यामुळे मला असं वाटतं की सरकारवर सरकार पक्षाचा, विरोधी पक्षाचा कोणाचाही दबाव हा कुठल्याही आरोपीला वाचवा असा आलेला नाही, कोणाचाच नाही. त्यामुळे जे आरोपी निष्पन्न होतील आणि आम्ही याच्यामध्ये संपूर्ण टेक्निकल आणि AI या दोन्हीचा वापर करतो. पहिल्यांदा काही गुन्हे आपण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळी कनेक्टिव्हिटी शोधून काढतो. इथे देखील आपण ते करणार आहोत. त्यामुळे मी आपल्याला आणि आपल्या मार्फत महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो की कोणीही गुन्हेगार असो यातला तो आम्ही सोडणार नाही. आणि ज्या ज्या पोलिसांनी त्या ठिकाणी कामचुकारपणा केला असेल, जाणीवपूर्वक केला असेल, त्यांना कारवाई झाली आहे. अजून कोणी त्याच्यात इन्व्हॉल्व सापडला तर त्याच्यावरही कारवाई केली जाईल. ठीक आहे, याच्यावरती सरकारने महत्त्वाचं वस्तुस्थिती जी काही ती सांगितलेली आहे. त्यामुळे पुढची चर्चा जी आहे ती नंतर आपण यथावकाश सभागृहात करू. अजून एक आज 289 आलेली आहे. 16 डिसेंबर 2024 रोजी श्री सुनील शिंदे यांची मुंबईतील बेस्ट अपघातांच्या मालिकेत निष्पाप नागरिकांचा बळीदान आहे. विषय अतिशय महत्त्वाचा आहे, परंतु एकूण कामकाज स्थगित करण्याच्या संदर्भात ते शक्य होणार नाही. परंतु विषय महत्त्वाचा असल्यामुळे मी सुनील शिंदे यांना बोलण्याची विनंती करते. सभापती महोदय, 289च्या माध्यमातून आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की 10 डिसेंबर रोजी कुर्ल्यासारख्या विभागामध्ये BST बसच्या माध्यमातून त्या ठिकाणी अपघात घडला आणि 57 अधिक निष्पाप नागरिकांचा बळी गेला. दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी गोवंडी येथे देखील शिवाजीनगर जंक्शनजवळ बसच्या धडकेत एक 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईतील बेस्ट अपघाताची एकाच आठवड्यातील ही 4थी घटना आहे आणि गेल्या वर्षभरामध्ये जवळजवळ 347 विविध असे BST बसगाडीच्या माध्यमातून अपघात झाले आणि अनेक निष्पाप नागरिकांना त्या ठिकाणी बळी जावं लागलेलं आहे. BSTची आर्थिक परिस्थिती पाहता ज्या गाड्यांचं लाईफ संपलेलं आहे त्या गाड्या आता रोडवर आणता येत नाही आणि मग नवीन बसेस खरेदी करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही. अशा कारणास्तव मुंबईकरांचा जीव कुठेतरी आता या माध्यमातून धोक्यात येतो आहे. त्यामुळे शासनाला माझी विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला गांभीर्याने बघायला पाहिजे आणि BSTच्या आयुर्मान संपलेल्या गाड्या जर रस्त्यावरून अपघात होणार असेल तर ते दुर्दैव आहे. त्यामुळे आजच्या ह्या निवेदनाच्या माध्यमातून आपणास विनंती आहे की माझा हा स्थगन स्वीकारावा आणि त्याच्यावरती या सभागृहात चर्चा घडवून आणावी. घटना अतिशय गंभीर आहे. याच्यावर सविस्तर निवेदन आम्ही करू. केवळ एवढंच सांगतो की यानंतर काही उपाययोजना देखील आपण केलेल्या आहेत. विशेषतः या केसमध्ये तर जो काही परवा अपघात घडला त्याच्यामध्ये त्यांची टेस्ट केली तर त्याच्यात काही अल्कोहोल वगैरे आढळलं नाही, तरी रँडम चेकिंग एक त्या संदर्भातलं आपण सुरू केलेलं आहे. आणि मागच्या काळामध्ये ज्यावेळेस माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा बेस्ट करता 1300 बसेस विकत घेण्याचा निर्णय झाला
त्याची ऑर्डर देखील प्लेस करण्यात आलेली आहे. हे खरं आहे की BSTतल्या अनेक बसेस खूप जुन्या झालेल्या आहेत, त्यामुळे नवीन बसेस खरेदी करण्याकरता 1300 बसेसची ऑर्डर ही प्लेस झालेली आहे. त्याची डिलिव्हरी देखील लवकरच सुरू होईल. तथापि या अपघाताच्या संदर्भातली सगळी वस्तुस्थिती जाणून घेऊन आयुक्तांना आपण निर्देश दिलेले आहेत की त्यांनी बेस्टच्या जे बेस्टचे प्रमुख आहेत त्यांच्यासोबत बसून एक नीट योग्य प्लॅन चॅकआउट करावा, जेणेकरून बेस्टच्या सेफ्टीच्या संदर्भात देखील आणि प्रवाशांच्या सेफ्टीच्या संदर्भात देखील आपल्याला उचित उपाययोजना करता येतील. तथापि या संदर्भात सविस्तर लेखी निवेदन आपल्याला देण्यात येईल. ठीक आहे, लेखी निवेदन करण्यात यावं. पुढचं जाण्याच्या आधी शासकीय विधेयके काही पुरस्थापनार्थ आहेत ते जाण्याच्या आधी मी सभागृहाला अवगत करू इच्छिते की या अधिवेशनामध्ये प्रश्न लक्षवेधी ही दोन्ही आयुधं नाही आहेत, हे BSCमध्ये आपली चर्चा झालेली आहे. तथापि औचित्य, विशेष उल्लेख आणि तुम्हाला वाटलं काही महत्त्वाचे विषय आहेत तर 97च्या सूचना तुम्ही लवकर देऊ शकता ऑनलाईन. शक्यतोवर 4-5 सदस्यांनी एकत्रितपणे सामूहिक आपले जे अर्जंट विषय असतात त्याच्यावर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.